चिमण्या. तर नमस्कार मित्रांनो, मी आता ह्या दोघांना घेऊन आलो आहे डाळिंबाच्या शेताकडे. कारण की आज वातावरण व्यवस्थित झालं आहे, म्हणजे रेग्युलर झालं आहे. ऊन वगैरे पडले, रात्री थोडा पाऊस पडलाच होता. तर त्याच्यामुळे हिऱ्याला आणि खिल्लारीला मी आता चरायला आणले. मी सकाळी 6:30 वाजता, म्हणजे वातावरण चांगले ना, तर त्याच्यामुळे सकाळी 6:30 वाजताच बैलांना इकडं आणून गवत खायला बांधलं होतं. बैलांचं गवत खाऊन झाले, त्यांची जागा बदलायला मला इकडे यायचं होतं. म्हणलं आता मग हिऱ्याला आणि खिल्लारीला ना, कारण की लय दिवस झालं हे गुरं गोठ्यातच बांधून एका जागेवर, जसं हा मोठा पाऊस चालू झाला ना, तर तसे गुरं एका जागेवर बांधून होते. तर त्याच्यामुळे आता ह्या गुरांना चरायला बांधतो आणि ह्या दोघांना चरायला बांधल्यावर सर्जाची जागा बदलितो. आणि दुपारून जर म्हणजे थोड्या वेळाने परत ह्यांची जागा बदलायला जेव्हा येणार आहे मी, तर त्यावेळेस आपल्या हरण्याला घेऊन येतो. आता सर्जा मस्ती करायला लागला, म्हणजे त्याचं आता खाऊन झाले, त्याची जागा बदलतो मी. आणि खिल्लारीला मी कडवळा काढल्या शेतात बांधणार आहे चरायला. हिऱ्या खातोय राव शांतपैकी, बरं आहे त्याला असं मोकळं जरा. ह्या दोघांना मी बांधले आपल्या आंब्याच्या शेताच्या बांधाला. आपली ही वाली दुसरी सोयाबीन आहे. आपल्याला दादांची कमेंट आली की सोयाबीन काढायची झाली का, नाही, आणखीन आपली 3 एकर सोयाबीन काढायची राहिली. हे वालं शेत आहे, परत आंब्यावालं शेत आहे, एक सगळ्यात शेवटचं शेत आहे ते एक शेत आहे, आणि काटवातलं एक. तसं तर 1 2 3 3.5 एकर आपली सोयाबीन काढायची राहिली आणखी. आणि ही पण आता काढायला आलीच आहे. बघा अशा झाल्या शेंगा, म्हणजे काही काही शेंगा हिरव्यात आणि काही काही काळ्या पडायला लागल्यात. एक 8 दिवसात ही सोयाबीन काढायला येईल. तसे पानं तर सगळे गळाले त्या झाडांचे. मित्रांनो, आता 10:30 वाजलेत. माझे जेवण वगैरे झालं माझं. गुरांना मी सकाळी कुट्टी खाली टाकली होती, पण थोडीच टाकली होती, ती त्यांनी खाऊन घेतली. त्याच्यानंतर थोडं गवत टाकलं होतं, तर ते गवत पण खायचं झालं आहे. गुरं आता काही बसलेत, काही आराम करतात, काही उभे, जरसे पण काही आराम करतात. मी सकाळी 5:45 वाजता गोठ्यात आलो होतो. 5:30ला माझे कामावर कळले होते सगळे, 5:45पर्यंत. 5:45ला गोठ्यात आलो होतो. ह्यांना सगळ्यांना गोंजर, शिवाय हरण्या, कारण की चरा जातात ना, तर त्यांना एक माणसाची सवय राहिली पाहिजे म्हणजे आपली. तर त्याच्यामुळं सगळ्यांना गोंजरून गेलो होतो. तर त्यावेळेस ही अशीच बसली होती, नाही राणी उलटी बसली होती, शुभश्री अशीच बसली होती. आणि देवशयनी शुभश्रीच्या पुढं इथं भिंतीच्या आणि शुभश्रीच्या मध्ये इथं बसली होती देवशयनी, शुभश्रीच्या पलीकडून. तर मग मी सकाळी आलो होतो. ते म्हणतात ना जरा पॉझिटिव्ह एनर्जी येते गुरात आल्यावर, म्हणजे गायात आल्या सकाळी. तर त्याच्यामुळं मग सकाळ सकाळी गुराकडेच असतो मी उठल्यावर. तर त्याच्यातला हरण्या सोडतात, सगळ्यांना गोंजरलं होतं. ही राणी उठली आत्ता. नाही ठेवतो त्याला सावलीत. आता ऊन झाले ना, तर छोटं पिल्लू ऊनात आहे, तर त्याला सावलीत घ्यायचं. आता राणी सकाळी चालतो ना तुझ्याकडे, हे बघा सारखं वर बघते, तिला हात लावायला पाहिजे ना, तर त्याच्यामुळे शुभश्री बघा सारखं इकडं हाताकडेच येते, असा हात लावायला पाहिजे. आणि सकाळी सगळ्यात जास्त वेळ ह्या तिघींनाच दिला होता. आता आपली शुभश्री का आपण आहे ना, मग तिने दूध वगैरे काढून द्यायला पाहिजे ना, तर त्याच्यामुळे जास्त टाईम मी शुभश्रीला देतो अशात. म्हणजे नंतर दूध काढायला आपल्याला तिने परेशानी करू नये म्हणून तिला जरा जास्त वेळ द्यायचा. हे बघा ही राणी पण लगेच अलीकडे आली हात लावण्यासाठी. अशी मान कशी वर करते ना ती, असा हात लावला थोडा की ती वर धरते, म्हणजे आणखीन हात लाव, आणखीन हात लाव असं म्हणते ती. आणि ही राणीला पण असंच पाहिजे हात लावायला. नाही तर बाकीच्या मी बघतो तर जास्त करून खिल्लार गाय तर असा हात लावू देत नाहीत. ज्या गरीब असतात सवय असते ते लावू देतात. चला देवशयनी ही पण आहे. आणि ह्याच्यातली ना तुम्हाला सांगतो, ही पलीकडची लाली गाय आहे ना, तर ही जास्त अंगाला धक्का लावू देत नाही, म्हणजे थोडंसं तिला कम्फर्टेबल वाटत नाही अंगाला हात लावला की. ते बघा लगेच पलीकडे जाते ती, ते बघा गेली पलीकडे. असे फक्त हीच गाय आहे ना ह्या गोठ्यात अंगाला हात लावू देत नाही, म्हणजे तिला कम्फर्टेबल वाटत नाही. थोडसा बघा इकडनं हात लावला ना, तिकडं गेली ना तिकडं. आता ही देवशयनी बघा हात लावला ना काहीच करत नाही, हालत पण नाही. असा हात लावला, इकडनं हात लावला, तर ही आपल्या घरची गाय. आणि ही लाली आणि टाली हो तिकडं. आणि ह्याच्यातली ही राणी, हिला हात लावला तरी काहीच करत नाही. म्हणजे बाकीच्या गाय काय करत नाहीत, फक्त लाली हात लावू देत नाही. नाही ती शुभश्री तर इकडं आलं ना. आणि हरण्या चरायचे गुरं गेले ना, मग मी ह्याला हातच लावत असतो, त्याच्यामुळे तो काही करत नाही. ह्याला पण आता चरायला बांधायचे, थोड्या वेळाने चरायला घेऊन जाणार आहे मी हरण्याला. बघा गंगा लगेच जवळ आली हात लावण्यासाठी. गंगा पण असा हात लावला ना कुठं जात नाही, का नाही लांब जात नाही. फक्त लाली जरा तिला अनकम्फर्टेबल वाटतं लालीला, बाकी गंगा काय नाही करत. तर 10:30 वाजता आईने इकडं डाळ वाळू घातली आणि या पिल्लीला मी थोडं सावलीत बांधतो.
हिला आता इकडनं ह्या रामफळच्या फंट्याखाली तिथं बांधतो. मग नंतर तिथं ऊन आल्यानंतर त्याला भिंतीपाशी सावलेली ना, मग त्याला भिंतीपाशी त्याच्या जागेवर बांधायचं. उठे पोटकी. हिला खुराक वगैरे खाल्ला हिने. हिला आज लवकर खुराक ठेवलं होतं गायांसोबतच. हा, हिला आता मी उठून बांधलंय सावलीत. इतर वरून रामफळीची सावली होती ना, त्यामुळे तिला आता लाकत वगैरे नाही मग ते सावलीत. ह्या गावरंगाला इथं गवत खायला बांधलं होतं. ते नुसतं मलाच बघतोय सकाळपासून. आणि इथलं गवत नुसतं तोडविलं आहे, कारण त्याला चरायला सोडलं ना तर ते इथं गवत खात असतो. सीता काबरी सगळे इथं गवत खातात, म्हणून त्याला मी आज सकाळीच चरायला बांधले. म्हणून मी त्याला सकाळी खायला टाकलं नव्हतं, गवत खायला बांधले म्हणून. पण त्याने काय खाल्लंच नाही. आज माझं काय काम चालू आहे सांगू का? हे पाठीमागे जे बाजारगाव दिसते ना, तर हे कापायचं काम चालू आहे. तर तेव्हा तिथे एक बंडल कापून ठेवला आहे मी. परत इथं दुसरा बंडल कापून ठेवला आहे. परत तिसरा बंडल आहे इकडं. हे गवत गुरांसाठी न्यायचं आहे घरी, आणि आपल्याला शेत नीट करायला पण हे गवत कापावं लागेल ना. मग सध्याला तर वापसा नाही, आवत वगैरे काही चलत नाही शेतात. तर त्याच्यामुळे हे पाठीमागचं बाजार गवत कापून ठेवतो आहे मी इकडं गवत कापायला आलतो ना, तर त्याच्यामुळे आता हरण्यात तर विसरला घरीच. चला आता मी हिऱ्याची आणि खिलेरीची जागा बदलितो जाऊन परत. आणि इकडं आपल्या बांधाला बांधली, इकडं म्हणजे शेजाऱ्याच्या ना आपल्या मधल्या बांधाला शेजाऱ्यांची गाय बांधली. ही खिल्लार गाय, ही पण वासर छान देते. हिने पण 1-2 गोरे दिलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी कन्सिवच केलं नाही हिला. हिने 2 का 3 वेळेस झाले त्या गायचे, पण ही कन्सिव नाही केली त्याच्यानंतर, म्हणजे क्रॉस नाही केली. ती त्यांना संख्याच वाढवायची नाही गायची, तिला एकटीलाच राहून द्यायची. मग ती एकटीला सांभाळतात आणि तिला असं सकाळपासून चरायला बांधतात असं वेगळ्या वेगळ्या जागेवर. आपले बैल बी उठून उभा राहिलेत, आता बसले होते. इकडे हिऱ्या बसला होता, आता मला बघून उठलाय. बरं आहे का रे इकडे चरायला? शिंगात हात नको लावायचा, नंतर ते मार येतात. सर जय चल. तर मी आता आलो बैलगाडी. अरे ह्यांना मुंगशीच घालायचे विसरलो मी. नाही चल. आता ह्याच्यात जे गवत कापलं होतं ना, तर ते गवत घरी घेऊन जायचं गुरांसाठी. आज गावरान गुरं पण घरीच आहेत, मग त्याच्यामुळे आणली बैलगाडी मी. त्या टाक ऐक. तर हे बघा, हे तोडलेलं गवत ना, हे असं आम्ही गाडी भरून घेतो. तर इथे एक कवळा आहे, हे बी न्यायचे. परत हे गावात घेऊन असं इथं टाकायचं बैलगाडीत. बैलांना मुंगशे घातले नाहीत ना, सारखं खातेत. चल सर सारी चल. चिमणे 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 चल चिमणे चल. आता इथलं गवत झाले, फक्त इथे ढिगोरा राहिलाय. पुढचं चिमण चल ना. चिमण्या काय आहे का तिथं? चला आता गवत गोळा करून झालंय. गाडी साठ्याच्या वर भरत आली. आता थोड्याशा 2 पेंड्या राहिल्यात, तर आणि एक आणि पप्पाने 1-2 पेंड्या आणल्यात. तर 2 पेंड्या टाकल्या ना, मग झालं. गवत भरपूर झालं. आजच्या दिवस गुरांचं भागलं. सकाळी तर खायला टाकलेलंच आहे. आता हे संध्याकाळचं होऊन गेलं गुरांचं खायचं. चिमण चल. ए बैल चल सारखी. इथं गौरांग आहे आणि तिकडं काबरीच येतात. तर मित्रांनो, आत्ता 2:30 वाजलेत. आमचं जेवण वगैरे झालं आहे. जे गवत आत्ता आणलं होतं ना बैलगाडीत, तर ते मोठ्याला गवत आहे, तर ते कुट्टी करून टाकावं लागतं. पण आता लाईटीचा प्रॉब्लेम आहे. लाईट सकाळी 10 वाजता गेली ना, तर त्याच्यानंतर लाईटच आली नाही. मग ते गवत टाकायचं कसं गुरांना? आणि गावरान गुरं तर आज घरीच ठेवलेले होते, कारण की पप्पा गवत कापू लागत होते त्याच्यामुळं. आता गावरान गुरं आणि जर्शी गुरं, म्हणजे आपले जेवढे काय गुरं आहेत ना, तर तेवढे मिळून आपल्याला मोसंब्याच्या शेतात गवत खायला सोडायचे. आता ओलर आणि तुडवाले होतं शेताचा, पण आता काय करता मग. आणि त्याच्यात गवत पण लई, आणि लाईट पण आली नाही कुट्टी करायला. त्याच्यामुळं आता हे गुरं सोडायची चरायला त्या शेतात. मी आलो आहे गुरांची लोडणे घ्यायला. लोडणे म्हणजे गळ्यातले लाकडं न्यायला, लाकडं बांधायची त्या गौरांगला आणि सीताला. आणि बैल मी इथं बांधली होती. आत्ता बैलगाडीला झुपली होती ना, मग बैलगाडी आल्यानंतर त्यांना इथं बांधलं होतं. तर बैलांना पण आता चारायला घेऊन जायचं आहे.
आता हे गावरान गुरं सोडले ते शेतात चरायला. आता ओलं शेत आहे, तोडवणार तर लई, पण गवत बी लई नाही ह्याच्यावर. आणि होतं आहे काय, पाऊस येतोय ना सारखा, तर त्याच्यामुळे शेत नीट पण करता येत नाही. म्हणजे आवथानायला वापसा लागतो, तर वापसा तर नाही, गवत जास्तच वाढन. आणि आज गुरांना खाण्यासाठी लाईट नाही, कुट्टी खाण्यासाठी, मग त्याच्यामुळे गुरांना सोडले ह्याच्यात रिकामं. तसं आपण ह्याच्यात घास टाकायच्या अगोदर पण, म्हणजे नवीन जनावर आणायच्या आधी ह्या शेतात पण मी गुरं सांभाळले होते. म्हणजे गुरं मोकळे 1-2-3 तास ह्याच्यात चाराय सोडले होते या मागच्या शेतात. तर मी जातो आता बैलांना आणतो इथं, मग बैल पण थोडं गवत खाते. आता मी बैलाला घेऊन चाललोय त्या शेतात चरायला. आता मी बैल आणलेत ह्या शेतात चरायला. एक जर्शी गाय आणली, 2 जर्शी गाय येणार आहेत चरायला. आता ह्या शेतात किती गवत आहे. तर हे जे काळा एरिया दिसतो ना, तर इथलं गवत सकाळी आईनी पप्पांनी काढले, पण असं व्हायला लागलं की वेळ लागायला लागला. हे गवत असं बारीक काढायला वेळ लागायला लागला. मग त्याच्यामुळे म्हटलं थोडं गुरं सोडू आपण चरायला. मग गुरांना ह्याच्यात चरायला सोडले. तेव्हा ते हरण्या टाईमपास तिकडे गेला, विनाकारण पप्पाने आणलाय. हरण्या एका कडीला गेलाय, त्याला आणावं लागेल इकडं. तसे पप्पा आहेत खालच्या साईडला. चिमण्या बघा बांधावर खाते, जाऊ ते जिथं खायचं तिथं खातील. हे मी इकडच्या साईडने थांबतो, म्हणजे आणि गुरं कसं छोटा रस्ते ना, तर त्याच्यामुळे आई पप्पा मी तिघांनी मिळून ते पहिले गुरं आणले. नंतर मी आता बैल आणले, तर एक जर्सी गाय आणली. सगळे गुरं सोबत जमत नाहीत. हा ते गावरान जमतात जे चरायला जातात ते. गुरं निस्ती पळापळ करतात रे. ती वृंदान देवशेने इतकं हिरवं गवत आहे, गुपचूप खायचं, नुसते इकडून तिकडं चलत येत. आता रान तोडवणारे लेबर का, पण काय करता, कारण की परत मी अंदाज बघितला ना हवामानाचा, तर 3 तारखेपासून परत पाऊस आहे. म्हणजे आज 1 तारीख, उद्याच्या दिवस मध्ये लगेच परवापासून परत पाऊस सुरू होणार आहे. मग त्याच्यामुळे आता आवत वगैरे हाणलेलं नाही. चिमण्या इतकं रान आहे. थांब, आता हे दगड घेतो मी, आणि असा चिमण्याला बराबर लागला त्या चिमण्याला. असं कारण की दगडाचा मार खाल्ल्याशिवाय त्याला कळतच नाही चिमण्याला. तरी असे मस्तपैकी चरतायत गुरं. त्या पाठीमागं 2 गाय आल्यात जरशा, त्या पण इथं चरायला आल्यात. आपण हे गुरं इकडे चरायला आणलेत. यार सकाळपासून लाईट नव्हती, मला काय माहीत लाईट येणारच नाही. आई लाईट आली, कुट्टीचा आवाज येतोय तिकडून. आपण गुरं इकडे आणले ना, आता लाईट आली असेल बरं का, कारण की मला दुसऱ्या कुट्टीचा आवाज येतोय, कुट्टी मिशनचा. त्याच्यावरून अंदाज आहे की लाईट आलीच असेल. यार काय माहीत लाईट येणार नाही, तर लाईटीचा प्रॉब्लेम माहीत असतं ना, तर हिऱ्याला आणि खिलरीला इकडंच आणलं असतं चरायला. त्यांना उगाच तिकडं बांधलं विनाकारण. म्हणजे तिकडं पण आहे खायला, पण इथं मोकळ्या गुरात थोडंसं पटकन जगून निघले असते. कारण मोकळे असले ना तर भरपूर खात आहेत, आणि बांधले असले ना लिमिटेड एरिया असतो. काय त्या जरश्या लय पळतात ती पांढऱ्या तोंडी तर खातच नाही, दाव्याला असून खात नाही. मोकळी सोडल्या तर ती कुठं कधी थांबायची, ती मोरी नाही थांबत, म्हणजे नीट खात नाही. ह्याच्यातले बघा जे चाराय सुटतात ना, ते जनावर तिकडे चरतात, बैल सेपरेट चारतात. म्हणजे गुरं एकमेकात मिसळतच नाहीत. हरण्या त्याच्या आईपाशी चरत नाही, वेगळी करत चरतोय. हरण्या एका बाजूला चरतोय. हरण्या तुम्हाला दाखवा, काबरी ना पांढरी गाय, पांढऱ्या गायच्या मागं लय लांब आहे, म्हणजे पांढऱ्या गायपासून 100 फूट पलीकडे असेल हरण्या, तर तिथे एकटाच हरण्या चरतोय. परत ही जर्सी गाय आहे ना, ही स्टाईलिन वेगळीच चरते, बैल वेगळेच चरतात. आणि ह्या जर्शात नाही, इकडं ह्या जर्शा वेगळ्याच चरतात. म्हणजे गुरांचं कसं आहे, ज्यांना म्हणजे आपापल्या ग्रुपसोबत राहायची सवय लागली ना, तर ते तसेच चरतात, जवळजवळ चरतात त्यांच्या. आता ह्या स्टॅलिनची जोडीदार बगीरा होती ना, तर त्या दोघीजणी सेपरेटच चरायच्या. बगीरा म्हणजे आपण नदीवर जरी चरायला नेले ना, बगीरा आणि स्टॅलिन वेगळ्याच चरायच्या. तर असं म्हणजे ब्रीडनुसार राहते. आता त्याच्यातली राणी पण ना एकटीच खिल्लार जातीची आहे ना त्या गुरांमध्ये, तर ती वेगळीच चरते. आणि जे आपले जुने शुभश्री, वृंदा, गंगा आणि काय देवशेनी आहेत ना, तर त्या वेगळ्या चरतात. आणि नवीन आणलेल्या काबरी आणि सीता, गावरांग, तर ते वेगळे चरतात. असं ग्रुपने चरतात हे गुरं सगळे. आता त्या तिकडच्या त्या पलीकडच राहिल्या, त्या इकडे येतच नाहीत ह्या गुरात. असं म्हणजे गुरं पण एकमेकात मिसळत नाहीत.
तरी आता ते असं आपले गुरं आहेत ना नवीन जुने, ते आता सवय झाली, आता मिसळायला लागलेत एकमेकात. पण ही स्टॅलिन नाही मिसळत त्यांच्यात, आणि गेली तरी त्या गायांना मारी ती त्याच्यातल्या वासराला. ते राणी देवशेणी ते वगैरे आहेत ना, तर त्यांना ही स्टॅलिन मारी ती बांडी कालवड. आता सरजे ना थोड्या टायमात मस्ती करायला लागणार बरं का. कारण की काय, त्याने ती गाय बघितली ना, त्याला वाटतं ते पांढऱ्या कलरचा बैलच आहे काय की. त्यामुळे सारखं त्या गायीकडे बघत आहे आणि मातीव करत आहे. सरजे, ए झाड मुडची, सरजे सरक पलीकड, सरक पलीकड. हा तो पलीकडे गेला ना तरी आता थोड्या वेळात मस्तीच करत. जेव्हा त्याला समजा ना ती गाय आहे त्यावेळेस मग त्याची मस्ती कमी होईल. सरजे सर मागे हे नार. मी म्हणून ह्या हरण्यालाच चरायला आणत नाही. सारखं सोयाबीनच येतो, ह्याला चरायचंच कळत नाही. ह्याच्यामुळे ह्याला सारखं बांधलेलं असं एका जागेवर गुरात. त्यामुळे गाईमध्ये सोडत नाहीत हरण्याला, कळतच नाही त्याला काय. त्याच्या गळ्यात लाकूड बांधावं लागेल, मग तेव्हा त्याच्या लक्षात येईल. मित्रांनो, तो सरजा बघितला ना, मी इकडं आल्यापासून मस्ती करायला लागला. मी त्याला माती उकरून देत नव्हतो, मग मी इकडं आलो ना तिथं माती उकरतोय तो. ते सारखं त्या गाईकडे बघतोय. ह्या बैलाने सगळे शिंग भरून घेतलेत. मी आलो तेव्हा ते माती उकरायचे थांबले, नाही तर सारखं शिंग खाली जमिनीत गोळसत आहे. आता मित्रांनो, व्हिडिओ आपला इथंच बंद होईल, कारण की फोनला लईच कमी चार्जिंग राहिली. तर त्याच्यामुळे आता व्हिडिओ पुढं नाही व्हायचं असं वाटतंय मला. काय 10% राहिली, आणि थोडी राहिली की पटदिशी संपत्ती चार्जिंग. मी ठेवतो ह्यांच्यावर लक्ष. बाकीचे गारंगुरं एकदम तिकडं पाठीमागे गेले चरायला, आणि ह्यो हरण्यावर एक लक्ष ठेवावं लागतं. सारखं तिकडं सोयाबीन जाईन नाही तर घासात जाईन असं करते. चला, ते आपली काळी गायला बाजूला घेतो, नाही तर ते मारामारी लागायची दोन गायांची. ती पांढरी गाय पण लय मारते, माणसाला मारते, गुरांना पण मारते. त्याच्यामुळे ती बघा मोकळीनं इकडे येऊन थांबली ह्या काळ्या गाईकडं. हाय गे काळी, चल. हा, हिच्या जखमा राहिल्यात बरं का आता, म्हणजे थांब थांब. हिच्या जखमावर ना आता चांगली म्हणजे खपली वगैरे आली व्यवस्थित, फक्त आता केस यायचे बाकी ह्या गायच्या जखमावर. तर कुठेही थांबा. हे बघा, हे असं झालं, पण आता व्यवस्थित राहिले बघा. हात लावलं ना, मारलं तरी काय करत नाही ती तिथं, कारण आता व्यवस्थित राहिल्यात जखमा. आणि असेच गुरं आता आम्ही एक 20 मिनिटं आणखीन गुरं चारू. गावरान गुरं जगलेत आता, आणि किती मस्त खात आहेत शांत. आले तेव्हा पळापळ करत होते, पण आता गावरान गुरं शांत खात आहेत. एक 20-25 मिनिटांनी आणखीन गावरान गुरं बांधायचे, कारण हे शेतात कसं ताजा चारा होता ना खायला, तर आणि कवळा चारा होता, लय पटपट खाऊन घेतला त्यांनी. बघा ना, आजवर कसं शेत होतं आणि आता कसं केलं सगळं. खुरदाळीवलं बी आणि शेंडे सगळे खाऊन घेतलेत. तर त्याच्यामुळे आता एक 20-25 मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने. आता तुम्हाला टाईम सांगू का, 2:30 वाजता गुरं सोडली होती, आता 3:45 वाजलेत. 4:45 वाजले तरी 4:30पर्यंत आम्ही गुरं चारू. 4:30 4:45पर्यंत. मग 4:45ला तर गुरं बांधायचेतच, कारण की परत खिल्लरीन हारण्या पण आणायच्यात मला. आणि पावसाचं कसं आहे, काल संध्याकाळी पण असंच एक 20 मिनिटात वातावरण तयार झालं आणि पाऊस आला होता. काल एक 6:30 वाजता पाऊस आला होता. मग तसं आज पण व्हायला नको, तर त्याच्यामुळे थोडेसे कामं लवकर उरकायचे. परत हिऱ्याला आणि खिल्लरीला आणायचं आहे. गुरं चरतायत इकडं. आता 4:30 वाजलेत. आता बघू, गुरांना तहान लागली असेल, पण बघू जोपर्यंत शांत चरतात ना तोपर्यंत चरून द्यायचे. मग जर पळापळ करायला लागले ना, म्हणजे शेतातून बाहेर चालले, एखादं गुर तिकडं गुरं म्हणजे एखादं गाय बैल तिकडं हौदाकडं चालला ना, तर मग ह्यांना पाण्यावर घेऊन जायचं. पण आता तर बघू चरतायत व्यवस्थित. मला असं वाटतं हरण्याला तहान लागली काय की इकडं तिकडं पळापळ करतोय सारखं. म्हणजे आत्ताच इकडं आला तर इकडून हाणला की तिकडे गेला तर घासाकडं, की लगेच इकडं सोयाबीनकडं आलाय. चरतच नाही. हरण्याला तहान लागली असेलच, कारण ते बघा लगेच चाललाच ते सोयाबीनकडं मागं. नाही तर बाकीचे गुरं चरतायत व्यवस्थित. बघू कवर चरतायत. हरण्या तसं निस्ती पळापळ करीतोय गडी, थांबितच. बाकी बैलांना नसेल तहान लागली, बैलांना, पण हे बाकीच्या गुरांना तहान लागली असेल. पण बघू, जोपर्यंत शांत चरतायत तोवर चरू द्यायचे तिथंच. आणि हे कसं ताजा चारा होता ना, लय पटपट खाल्ला गुरांनी.
स्टेरिंग घालवड सारजी हो हे सारजी हो पलीकड. मित्रांनो गुरं म्हणलं ना तर शेतीत गुरं जर म्हणलं ना तर शेतीतलं काही काम असो नसो गुरांचं काम तर रोज असतंच. रोज म्हणजे 3 टाईम असतं. प्रत्येक दिवशी 3 टाईम गुरांचं काम असतंच. आज शेतीतलं काही काम नव्हतं पण या गुरांना सकाळून एक बैलगाडी चारा काढला परत ह्यांना चरायला सोडलं. असे कामं राहतातच गुरांचे. आणि गुरांशिवाय करमतच नाही. प्रत्येकाकडे एक गाय तरी असते ना ते शेळी तरी असतेच. आणि ज्यांच्याकडे जास्त शेती म्हणजे जे बैलांनी शेती करतात बैल तर असतेच. सरज्या ए जेव्हा मी बैलांना रानात चरायला सोडून तेव्हा बांधायला येतात आणि जेव्हा बांधायला चरायला सोडतो तेव्हा सारखे रानात जाते. सरजा तरी कमी जातो चिमण्यासारखा जातो. आता 5 वाजलेच. मी बैलांना घेऊन चाललो घरी. बैलांना पाणी पाजतो होतो त्यांना त्यांच्या जागेवर बांधतो मग गावरान गुरांना घरी घेऊन जायचे. आता जगलेत गावरान गुरं. कधी 2:30 वाजता सोडले होते आता 5 म्हणजे 2.5 तास खाल्ले त्यांनी जगलेत ते. मित्रांनो मी बैल बांधून आलो आहे. आता 5:30 वाजलेत. आता ह्या गुरांना पण घेऊन जायचं घरी. थोडं एक 15-20 मिनटं चरून द्यायचे कारण की बैल व्यवस्थित चरतच नव्हते म्हणजे सारखं बांधायला जात होते. आता ह्या गाया व्यवस्थित चरतायत ना तर त्याच्यामुळं ह्यांना एक अर्धा तास आणखीन चरून द्यायचा. अर्ध्या तासाने मग घेऊन जायच्या. मग पळापळी करायला लागल्या ना मग तेव्हा घेऊन जायचं ह्यांना. नाही तर आता चरतात छानपैकी. हरण्याला थोडं वेळ बांधलं होतं. आता बैल बांधून आल्या परत हरण्याला मोकळं सोडले. ए हरणे पळ तिकडे पळ. तर हे नुसता घास आहे ते आपल्या वृंदाच्या पिल्लीसाठी चालवलं आहे. आणि आई जाणार आता हे गटुडं घेऊन घरी. आईपाशी फोन देतो चार्जिंग लावायला. आई फोन चार्जिंग लावा. चार्जिंग ह्याला काय 4%च राहिली तेवढी तर संपत्ती. उचल